नमस्कार मित्रांनो, मी सुहानी सूर्यवंशी आणि आज आपण पाहतोय किंबहुना स्टार्ट करतोय 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1च्या चॅप्टर्सला. तर आपण जेव्हा हे चॅप्टर्स पाहू सगळ्यात आधी आपण फ्रॉम द बेसिक पाहणार आहोत की स्टार्टिंग पासून लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय असतं, त्याच्यामध्ये कुठले कुठले मेथड्स आहेत, कशा पद्धतीने हे सगळे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत, हे सगळं काही आपण या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. बट दॅट डिपेंड्स ऑन युअर रिस्पॉन्स की तुम्ही चांगल्या पद्धतीने जर रिस्पॉन्स दिला तर आपण पूर्ण चॅप्टर पूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करायचा आहे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आता याचं मीनिंग काय असतं? कुठल्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन म्हणणार? इक्वेशन तर तुम्हाला माहिती असेल, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स असतात म्हणजे एक्स वाय असेल, कोइफिशियंट म्हणजे 1 2 3 4 असे नंबर्स असतील, त्याला आपण इक्वेशन म्हणतो. पण एखाद्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन आहे असं कधी म्हणतो? जेव्हा त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्याची पॉवर 1 असेल. सो जेव्हा व्हेरिएबल्सची पॉवर 1 असेल तेव्हा आपण बोलतो की ते लिनियर इक्वेशन आहे. समजलं? नाही समजलं? डोंट वरी. माझ्याकडे एक इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. आता इथे कुठलाही कोइफिशियंट नाहीये, नंबर नाहीये, म्हणजे अर्थात या ठिकाणी काय आहे 1, या ठिकाणी पण काय आहे 1. आता मी काय म्हटले की जेव्हा व्हेरिएबलची पॉवर काय असणार आहे 1 असणार आहे, तेव्हा आपण त्याला बोलतो की ते लिनियर इक्वेशन आहे. पॉवर म्हणजे काय? या ठिकाणी वरती जे असतं त्याला आपण पॉवर म्हणतो. सो आता एक्सच्या वरती मी काहीच नव्हतं लिहिलं, याचा अर्थ 1 एज्युम करायचं. वायच्या वरती पण मी काहीच नव्हतं लिहिलं, म्हणजे 1 एज्युम करायचं. म्हणजे एक्स आणि वाय ची पॉवर काय आहे 1 1 आहे, म्हणजे याचा अर्थ व्हेरिएबलची पॉवर काय आहे 1 आहे. म्हणजे हे आहे का बरं लिनियर इक्वेशन? आहे. मग जर आपण मी अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं की एक्स स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 7. आता या इक्वेशन मध्ये बघा पॉवर काय काय आहेत. एक्स ची 2 पॉवर आहे, वाय ची 2 पॉवर आहे. लिनियर आहे का? मी काय म्हटलं होतं की पॉवर 1च असली पाहिजे. 1 पेक्षा जास्त नाही चालणार आणि 1 पेक्षा कमी पण नाही चालणार. सो आता याची पॉवर 1 आहे का? नाही. याची पॉवर 2 आहे. म्हणजे हे लिनियर आहे का? तर नाही. हे काय आहे? क्वाड्रॅटिक आहे. तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स पण याच्या आधी शिकलेला आहात. डोंट वरी, सेकंड चॅप्टर मध्ये आपण पुन्हा एकदा बघणार आहोत. पण तुम्हाला हे ओळखता येतंय का की कुठलं इक्वेशन लिनियर आहे आणि कुठलं नाहीये? अजून एखादं मी तुम्हाला एक्झाम्पल देते की या ठिकाणी बघा काय आहे, y इज इक्वल टू 9 आहे. म्हणजे या ठिकाणी x नाही दिसत आहे. जेव्हा x, मी काय म्हटलं की जेव्हा तुम्हाला व्हेरिएबल दिसणार पण कोइफिशियंट नाही दिसत आहे, तर काय अज्युम करायचं 1. म्हणजे या ठिकाणी y चं कोइफिशियंट काय आहे 1. 1y इज इक्वल टू 9 आहे. पण x दिसतच नाहीये. जेव्हा x दिसतच नाही इक्वेशन मध्ये, तेव्हा अज्युम करायचं की त्याचं कोइफिशियंट काय आहे 0 आहे. आणि मग 0x प्लस 1y इज इक्वल टू 9 हे आपलं इक्वेशन बनतं. आता या इक्वेशन मध्ये बघा हे जे x आणि y आहे यांच्या काही पॉवर्स आहेत का? तर काही दिलं नाही, म्हणजे काय पॉवर आहे 1 आहे. याचा अर्थ x ची पण पॉवर 1 आहे आणि y ची पण पॉवर काय असणार आहे 1 असणार आहे. म्हणजे हे काय बनलं? लिनियर इक्वेशन बनलं. आता हे तर मी एकदम बेसिक बेसिक एक्झाम्पल्स घेतले. इन टू व्हेरिएबल्स, दोन व्हेरिएबल होते ना, एक्स आणि वाय होता प्रत्येक इक्वेशन मध्ये. सो जेव्हा दोन व्हेरिएबल्स आहेत त्यांची पॉवर जी आहे तर ती 1 असणार आहे, मॅक्सिमम पॉवर 1 असणार आहे. त्या इक्वेशन्सला आपण बोलणार आहोत की ते काय आहेत? लिनियर इक्वेशन्स. सो अन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स ए बी सी डी एक्स वाय डब्ल्यू पी, कुठलेही दोन व्हेरिएबल असतील आणि द डिग्री म्हणजे काय? पॉवर ऑफ ईच ऑफ द टर्म, म्हणजे एक्स आणि वाय दोघांची पण पॉवर 1 असणार आहे, तर तेव्हा त्याला आपण काय बोलतो की ते लिनियर इक्वेशन आहे. फॉर एक्झाम्पल ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. आता याच्यामध्ये ए बी सी काय मानायचे आहेत? कोइफिशियंट मानायचे आहेत. आणि एक्स आणि वाय काय मानायचं आहे? आपले व्हेरिएबल मानायचे आहेत. बघा यांची पॉवर काय आहे? काहीच नाही दिले, म्हणजे काय आहे 1. आणि 1 1 पॉवर असेल तर त्याला आपण काय बोलणार आहोत की ते काय आहेत? लिनियर इक्वेशन आहेत. अजून एक गोष्ट की ए बी सी जे आहे तर ते एकाच वेळी 0 नसले पाहिजे. म्हणजे ए आणि बी दोघं पण एकाच वेळी 0 आहे, फक्त सी असं नाही चालणार ना. दोघांपैकी म्हणजे हे जे तिन्ही पण कोइफिशियंट्स आहेत ते तिघचे तिघ एका वेळी 0 नको. एका वेळी ए 0 असू शकतो, एका वेळी बी 0 असू शकतो, एका वेळी सी पण 0 चालू शकतो. पण सगळ्याच्या सगळ्या एकाच वेळी 0 नाही चालणार. आता हे इक्वेशन आहे 3x मायनस 4y प्लस 12. सगळ्यात पहिल्यांदा बघा आपली कंडिशन काय आहे? दोन व्हेरिएबल असलं पाहिजे. येस, एक्स आणि वाय दोन व्हेरिएबल आहे. दुसरी कंडिशन आहे की व्हेरिएबलचं जे पॉवर आहे तर ते 1 असलं पाहिजे. आहे का? तर आहे पॉवर 1 दोघांचं पण. म्हणजे याचा अर्थ हे काय आहे? लिनियर इक्वेशन आहे. हे अशा पद्धतीने आपण जनरल फॉर्मॅटमध्ये जे आहे तर ते लिहू शकतो. सो हे मी असं पण लिहू शकते, मायनस साइन मला जर रिमूव्ह करायचं असेल तर 3x या 4y ला मी शिफ्ट करेन. ठीक आहे, असं पण तर मी लिहू शकते. चालणार आहे का? हो चालणार आहे. पण तुम्हाला जर कधी विचारलं की जनरल फॉर्म काय आहे लिनियर इक्वेशनचा, तर तो नेहमी असाच असणार आहे. हा जो कोइफिशियंट आहे तो काय असतो? या ठिकाणी घेतो आपण 0च्या आधी किंवा लेफ्ट हँड साइडला. मग ते काय बनतं? जनरल फॉर्म.
कधीही जेव्हा तुम्हाला कुठल्या पण इक्वेशनचा जनरल फॉर्म लिहायचा असतो तेव्हा आपण तो अशा पद्धतीने लिहितो 0 एका साईडला आणि सगळ्या व्हॅल्यूज एका साईडला. दिस इज अवर जनरल फॉर्म. सिंपल. हे तुम्हाला सेम क्वाड्रॅटिक मध्ये पण येणार आणि पुढे पण बऱ्याचदा येणार. बरं, हे तर झालं. आता हा टेबल दिलाय प्रॅक्टिससाठी आहे. आपण बघूया की कसं काय आहे, कुठले कुठले इक्वेशन्स यामधले जे आहेत तर ते लिनियर येत आहेत. तर पहिल्या याच्यामध्ये बघा, पहिली कंडिशन ही आहे की बघायचं 2 व्हेरिएबल आहेत का, कारण आपला क्वेश्चनच 2 व्हेरिएबल्स वाला आहे. राईट, आय मीन आपला चॅप्टरच 2 व्हेरिएबल्स वाला आहे. तर 2 व्हेरिएबल आहे का, आहे. आता या व्हेरिएबलची पॉवर काय आहे 1, याची पॉवर काय आहे 1, म्हणजे हे लिनियर आहे का, तर येस आहे. नेक्स्ट आहे 3x² - 7y = 30. पहिलं काय आहे, 2 व्हेरिएबल आहेत का, तर हो 2 व्हेरिएबल आहेत. दोघांची पॉवर 1 आहे का, तर नाही. याची 2 आहे, याची 1 आहे, चालणार नाही. दोघांची पण पॉवर 1 असली पाहिजे. नसेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनणार. आपल्याला काय पाहिजे, दोघांची पॉवर 1 असली पाहिजे, सेमच असली पाहिजे. सो हे लिनियर इक्वेशन नाही. सेकंड याच्यामध्ये बघा, √2x हा रूट एक्स वरती येत नाहीये. जर हा रूट असा एक्स वरती आला असता तर धिस मीन्स दॅट की 2x⁻½ आहे, म्हणजे x ची पॉवर हाफ आहे असं झालं असतं. पण बघा, हा रूट एक्स वरती येत नाहीये. याचा अर्थ अजून पण x ची जी पॉवर आहे तर ती काय आहे 1. y वरती पण येत नाहीये, म्हणजे अजून पण y ची पॉवर काय आहे 1. 2 व्हेरिएबल, दोघांची पॉवर 1 म्हणजे हे क्वाड्रॅटिक आहे का, सॉरी हे लिनियर आहे का, तर आहे. नेक्स्ट आहे बघा, 0x + 6y - 3. 2 व्हेरिएबल आहे, x आणि y आहे. x ची पॉवर 1, y ची पॉवर 1 आहे, म्हणजे हे पण काय झालं, क्वाड्रॅटिक झालं. नेक्स्ट 0.3x + 0y - 36 = 0. आता याच्यामध्ये बघा 2 व्हेरिएबल आहे का, येस, x आणि y आहे. x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर 1 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक आहे का, तर आहे. म्हणजे किती इझी, सोपं, साधं, सिंपल असं हे मॅथ्स आहे. अजिबात याच्यामध्ये काही डिफिकल्ट नाहीये. आता नेक्स्ट बघा, 4/x + 5/y = 4. 2 व्हेरिएबल आहे का, आहे. आता मला जर ह्याला सिंपल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जेव्हा एखादी गोष्ट डिनॉमिनेटर मध्ये असते ना, तेव्हा त्याची पॉवर मायनस मध्ये असते. म्हणजे 4x⁻⁻1 + 5y⁻⁻1 = 4. तर ह्याला मी असं एका जनरल फॉर्मॅटमध्ये लिहू शकते. पॉवर काय, -1 आहे. म्हणजे कधीही जर हे व्हेरिएबल्स डिनॉमिनेटर मध्ये असतील त्याची पॉवर नेहमी -1 असणार आहे. आपल्याला -1 हवी आहे का, नाही. वी वॉन्ट +1, वी वॉन्ट +1. म्हणजे हे झालं का लिनियर. इव्हन 2 व्हेरिएबल असून पण हे लिनियर नाही, कारण व्हेरिएबल डिनॉमिनेटर मध्ये होते, त्यांची पॉवर -1 बनते. नेक्स्ट आहे 4xy - 5y - 8. 2 व्हेरिएबल एकाच ठिकाणी आले, म्हणजे यांचं प्रोडक्ट बनतंय, नाही. 2 व्हेरिएबल सुटे सुटे हवे आहेत. 2 व्हेरिएबलची पॉवर 1 हवी आहे, असं आहे का, नाही. या ठिकाणी पॉवर जी आहे तर ती x आणि y एकतर प्रोडक्ट मध्ये आलेले आहेत असं आपल्याला नाही पाहिजे. सो हे काय झालं, लिनियर इक्वेशन नाही बनलं. तर अशा पद्धतीने हे 3 आणि हा एकच फक्त लिनियर आहे, बाकी सगळे नॉन लिनियर किंवा दुसऱ्या फॉर्मॅट मध्ये आहेत, जे की आपण पुढे पुढे शिकूयात. आता आपल्याला एवढं शिकायचं आहे की लिनियर कुठला आहे. तर आय होप की तुम्हाला टेबल कळायला असेल, अतिशय जे काही डिफिकल्ट नाहीये. लेट्स मूव टू नेक्स्ट. आता आपल्याकडे जे काही लिनियर इक्वेशन्स असतात, तो देखो अब हमारे पास मस्त नोट्स है, उससे हम लोग पढ़ेंगे. तो यहाँ पे सबसे पहले तो जब भी हमें कोई भी लीनियर इक्वेशन को सॉल्व करना होता है तो हम लोग सब्स्टिट्यूशन मेथड यूज कर सकते हैं, एलिमिनेशन मेथड यूज कर सकते हैं, ग्राफिकल मेथड या फिर क्रैमर्स रूल. ऐसे 4 मेथड्स हमारे पास है. उसमें से सब्स्टिट्यूशन मेथड तुमने इससे पहले भी पढ़ा रहेगा. आता सबस्टिट्यूशन मेथड म्हणजे काय, तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे की सबस्टिट्यूशन मेथड मध्ये आपण व्हॅल्यूजला सबस्टिट्यूट करतो. सबस्टिट्यूट म्हणजे काय, पुट करतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखादं व्हेरिएबल आहे, जसं की x + y = 7 आहे, 2x - y = 1 आहे. आता या ठिकाणी मी एकतर x = किंवा एकतर y = काढणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता x = 7, y ला तिकडे शिफ्ट केल्यानंतर काय होईल, -y होईल. म्हणजे हेच इक्वेशन मी असं लिहिलं. म्हणजे याचा अर्थ काय, की आता x ची व्हॅल्यू काय बनली, 7 - 1 बनली, राईट. सो आता जेव्हा कधी मला x लिहायचं असेल तेव्हा मी x च्या ऐवजी 7 - y लिहू शकते. तर बघा, या इक्वेशन मधून मी काय केलं, x ची व्हॅल्यू काढली. आता ही जी x ची व्हॅल्यू आहे ती जर मी इथे पुट केली तर मला काय मिळेल, 2 × 7 - y - y = 1 मिळेल. आता जर मी हे सॉल्व्ह करायचं म्हटलं तर बेस अति 14, 2 × y 2y - y = 1, -2y - y काय होईल, -3y = 1. म्हणजेच 14, आता 1 जर मी इकडे घेतलं, = 3y, तर 3y काय बनलं, 13 बनलं. म्हणजे y काय बनलं, 13/3 बनलं. ठीक आहे. आता मला इथून y ची व्हॅल्यू मिळाली. माझ्याकडे इथे x ची व्हॅल्यू आहे, पण फक्त x आहे का, नाही, याच्यामध्ये y पण आहे. मग आता ही y ची व्हॅल्यू तर कन्फर्म मिळाली आहे मला. मग मी काय करणार, या y च्या ऐवजी हे पुट करणार.
म्हणजेच x इज इक्वल टू 7 मायनस 13/3 म्हणजे 7 × 21 मायनस 13/3 म्हणजे 8. 7 × 21 मायनस 13 येस बरोबर 8. 8/3 काय आलं माझी x ची व्हॅल्यू आली. सो मला x पण मिळालं मला y पण मिळालं. सिम्पल. दिस इज व्हॉट सबस्टिट्यूशन मेथड इज. त्याच्यामध्ये आपण एका कुठल्या तरी टर्मला घेतो. तुम्ही मला आता असं बोलाल की तुम्ही इथे म्हणजे मी इथे x लाच का घेतलं y ला का नाही घेतलं. तर बघा मी जरी आता y इज इक्वल टू मी जरी आता इथे असं केलं की y इज इक्वल टू 7 मायनस एक्स तरी पण चालणार आहे. इथे मी 2x मायनस y च्या ऐवजी काय पुट करणार 7 मायनस एक्स पुट करणार. म्हणजे या ठिकाणी 2x मायनस एक्स काय बनलेलं आहे इथे 2x मायनस एक्स काय बनलेलं आहे इथे बरोबर आहे ना हा. सो बनलेला आहे इथे x इज इक्वल टू 7 इकडे गेला काय बनलेला आहे 8 बनलेला आहे. एक मिनिट मी काहीतरी मिस्टेक केलेली आहे. 2x मायनस y घ्यायचंय 7 मायनस एक्स इज इक्वल टू 1 मायनस बाहेर आहे ही मिस्टेक तुमच्याकडून पण होऊ शकते. सो माझ्या चुकांमधून शिका. मायनस बाहेर आहे त्याच्यामुळे आतले सायन्स बदलतात जेव्हा पण मायनस बाहेर असतं. तर आत काय होणार आहे प्लस एक्स इज इक्वल टू 1 3x इज इक्वल टू 1 प्लस 7 म्हणजे 3x काय बनलं 8 बनलं. x काय बनलं 8/3 बनलं. आलं सेम आलं x ची व्हॅल्यू. आता हे जे 8/3 आहे ते मी इथे पुट करणार. म्हणजेच y इज इक्वल टू 7 मायनस 8/3 7 मायनस 8/3 हा बरोबर. सो आता या ठिकाणी काय बनलं 7 × 21 21 मायनस 8/3 म्हणजे काय बनलं 13/3. आलं सेम उत्तर आलं येस. सो तुम्ही x ला पुट करा y ला पुट करा तुम्ही x ला आधी काढा y ला आधी काढा याने काही फरक पडणार नाहीये. तुमचं आन्सर अल्टिमेटली सेम येते. सो याच्यामध्ये आपण काय केलं फर्स्ट ऑफ ऑल तर आपण x किंवा y इज इक्वल टू काढलं. ते जे पण x किंवा y इज इक्वल टू येईल ते दुसऱ्या इक्वेशन मध्ये टाकायचं. त्या इक्वेशन मधून तुम्हाला एक्झॅक्ट x किंवा y ची व्हॅल्यू मिळेल ते पुन्हा पहिल्या इक्वेशन मध्ये टाका. तर याला आपण काय बोलतो सबस्टिट्यूशन मेथड. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये तसं पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेलं आहे सबस्टिट्यूशन मेथड तर तुम्ही ते पण चेकआउट करू शकता इथे जे दिलंय ते. आता बघा आधी आपण दुसरी मेथड बघूया मग मी तुम्हाला कंपॅरिझन सांगेन. नेक्स्ट आहे एलिमिनेशन मेथड. तर एलिमिनेशन मेथड आपण काय करतो वी रिमूव्ह वन व्हेरिएबल बाय मेकिंग द कोइफिशियंट ऑफ द अदर व्हेरिएबल इक्वल. म्हणजेच काय बघा आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर मी काय करणार इथे माझ्याकडे 3x आहे इथे 2x आहे 2y आहे 3y आहे. मला कुठला तरी एक व्हेरिएबल पूर्ण रिमूव्ह करून टाकायचा आहे. फक्त एकच व्हेरिएबल माझ्याकडे असला पाहिजे जेणेकरून मी त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करेन. कुठला व्हेरिएबल रिमूव्ह करायचा तर शक्यतो ज्या व्हेरिएबल सोबत प्लस आणि मायनस एका इक्वेशन मध्ये प्लस एका इक्वेशन मध्ये मायनस साइन असेल मोस्टली ट्राय करायचं की आपण त्या व्हेरिएबलला रिमूव्ह करून टाकू. म्हणजे काय डिरेक्टली यांचं काय करायला घ्यायचं ऍडिशन करायला घ्यायचं. पण डिरेक्टली ऍडिशन तर होणार नाही कारण दोघांचे कोइफिशियंट वेगळे आहे. मग तुम्ही काय करू शकता की याला आणि याला कोइफिशियंट सेम करायचंय. कसं सेम करायचंय तर दोघांचं काय घ्यायचं LCM. 2 आणि 3 चं LCM किती होतं 6. LCM म्हणजे काय 2च्या पण टेबलमध्ये आणि 3च्या पण टेबलमध्ये सेम नंबर स्मॉलेस्ट सेम नंबर जो येईल ते. 2 एके 2 2 दुनी 4 2 3 6 आणि 2 एके 2 सॉरी 3 एके 3 3 दुने 6. सो दोघांच्या टेबलमध्ये 6 नंबर येतोय. लिस्ट कॉमन नंबर कुठला आहे 6 आहे. दॅट इज LCM लिस्ट कॉमन मल्टिपल. सो म्हणजे काय आलं पाहिजे 6 आलं पाहिजे. आता 2 चं 6 करण्यासाठी मला मल्टिप्लाय बाय 3 करावं लागेल. 3 चं 6 करण्यासाठी मला मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. राईट. सो आता नवीन इक्वेशन्स काय बनतील 3 × 3 9x प्लस 3 × 2 6x इज इक्वल टू 10 × 3 30. म्हणजे पूर्ण इक्वेशनला मी काय केलं 3 ने मल्टिप्लाय केलं आणि माझं हे इक्वेशन बनलं. नेक्स्ट हे जे इक्वेशन आहे याला मला काय करायचं याला 6 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे मी 2 ने मल्टिप्लाय करणार 3 2 6 2 2 4 1 2 2. आता हे माझं सेकंड इक्वेशन बनलं. आता मी काय करू शकते दोघांना आरामात ऍड करू शकते. प्लस मायनस काय बनतं कट होतं आणि 0 बनतं. सो आता ह्या दोघांना ऍड करायचंय या दोघांना ऍड करायचंय. 9x प्लस 4x विल गिव्ह यू 13x इज इक्वल टू 32. सो या ठिकाणी काय आलं x इज इक्वल टू 32/13. ठीक आहे x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली. आता जसं आपण आधीच्या मेथडमध्ये केलं होतं एकाची व्हॅल्यू मिळाली की दुसऱ्यामध्ये सबस्टिट्यूट करायची दुसऱ्याची व्हॅल्यू मिळते. मग आता x इज इक्वल टू 32/13 आलं. ही व्हॅल्यू तुम्ही इथे कुठे पण पुट करू शकता. याच्यामध्ये करा किंवा याच्यामध्ये करा ओरिजिनल इक्वेशन मध्ये कुठे पण पुट करू शकता. आता या ठिकाणी ही जी काही x ची व्हॅल्यू आलेली आहे दॅट इज 32/13. ही व्हॅल्यू मी 1 किंवा 2 म्हणजे हे जे ओरिजिनली 1 किंवा 2 इक्वेशन्स आहेत यापैकी कुठे पण पुट करू शकते x च्या प्लेस वरती आणि मग मला y ची व्हॅल्यू मिळणार. सो आता फॉर एक्झाम्पल की मी हे 32/13 जे आहे तर ते फर्स्ट इक्वेशन मध्ये पुट केलं म्हणजे x च्या ऐवजी मला हे लिहायचंय. सो काय बनेल x च्या ऐवजी 32/13 लिहिलं प्लस 2y इज इक्वल टू 10. आता तुम्ही जेव्हा ह्याला मल्टिप्लाय कराल तेव्हा काय बनणार आहे 3 × 32 इज 96 डिवायडेड बाय 13 प्लस 2y इज इक्वल टू 10.
याला इकडे शिफ्ट करा. 10 मायनस 96/13 झालं. 13 into 10 is 130 minus 96 divided by 13 म्हणजेच 130 minus 96 दोघांकडे पण डिनॉमिनेटर मध्ये 13 आहे. सबट्रॅक्ट केल्यावरती you will get 34/13. आता 2y is equal to आहे 34/13. 2 तिकडे शिफ्ट होणार. सो y is equal to काय आलं 34. 2 into 13 17 झालं. तर 17/13 आलं तुमची y ची व्हॅल्यू. x ची व्हॅल्यू ऑलरेडी आली होती, y ची व्हॅल्यू पण आली. तर याला आपण बोलतो एलिमिनेशन मेथड. सबस्टिट्यूशन मध्ये आपण काय केलं होतं, सुरुवातीलाच आपण x किंवा y च्या व्हॅल्यूज काढल्या होत्या, म्हणजे x इज इक्वल टू किंवा y इज इक्वल टू काढलं होतं आणि ते आपण सेकंड इक्वेशन मध्ये पुट केलं होतं. याच्यामध्ये आपण काय केलं की दोघांमधले जे व्हेरिएबल्स आहे कुठल्या तरी एका व्हेरिएबलला काढून टाकायचं. दोन व्हेरिएबल आहे ना, कुठल्या तरी एका व्हेरिएबलला कम्प्लिटली काढून टाकायचं. मग त्यासाठी आपण प्लस किंवा मायनस करायचे, एलसीएम घ्यायचे, मल्टिप्लायर सेम करायचे आणि मग आपल्याला अल्टिमेटली एका व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळते. मग ती फर्स्ट किंवा सेकंड मध्ये टाकायची, तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलची मिळेल. तर या ठिकाणी प्रत्येक ह्याच्यामध्ये मी स्टेप्स पण मेन्शन केले. सो इन केस इफ यू वॉन्ट तुम्ही हे जे नोट्स आहेत तर याची लिंक घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्स मधून किंवा इव्हन टेलिग्राम चॅनल पण जॉईन करू शकता, ज्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर हे दोन मेथड झाले. आता तुम्ही बोलणार की कुठली मेथड कधी वापरायची, तर सबस्टिट्यूशन मेथड जी आहे तेव्हा आपण वापरतो जेव्हा कुठला पण एका व्हेरिएबलचं कोइफिशियंट इझी असेल. आता या ठिकाणी बघा कोइफिशियंट 1 आहे, पण इथे जर 2 असलं असतं तर मला काय करावं लागलं असतं, x इज इक्वल टू 7 मायनस y डिवायडेड बाय 2 करावं लागलं असतं जर इथे 2 असलं असतं, कारण मला इकडच्या साईडला फक्त xच हवाय. तर मग अशा केसमध्ये काय केलं असतं, मी y ला घेतलं असतं, म्हणजे y इज इक्वल टू 7 2x घेणं इझी होतं. ठीक आहे, पण व्हॉट इफ इथे पण 3 असलं असतं, तर मग मात्र ही मेथड वापरणं इज नॉट फिजिबल, कारण मग ते डिनॉमिनेटर मध्ये येतात व्हॅल्यूज. सो सबस्टिट्यूशन मेथड तेव्हाच वापरायची आहे जेव्हा कुठल्याही दोघांपैकी एका इक्वेशन मध्ये कुठल्याही एका व्हेरिएबलचं तुम्हाला 1 कोइफिशियंट मिळत असेल तेव्हा तुम्ही सबस्टिट्यूशन ट्राय करायचंय, अदरवाइज सबस्टिट्यूशन डिफिकल्ट बनेल. आता नेक्स्ट आहे ते म्हणजे एलिमिनेशन मेथड कधी वापरायची, जेव्हा कोइफिशियंट्सला इक्वल करणं सेम असेल. आता फॉर एक्झाम्पल इथे एलसीएम इझिली निघाला 6 आणि आपण इक्वल करू शकलो असतो. बट फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 13 आहे, या ठिकाणी 19 आहे. आता तुम्ही कसं सेम करणार, तर ह्याला मल्टिप्लाय बाय 19 करावं लागेल, याला मल्टिप्लाय बाय 13 करावं लागेल. सो या केसमध्ये 13 इंटू 19 19 इंटू 13 हे करणं किती डिफिकल्ट आहे. सो त्याच्यामुळे मग या केसमध्ये जेव्हा तुम्हाला कुठलाही एलसीएम मिळत नाहीये, जेव्हा खूप मोठ्या मोठ्या व्हॅल्यूज आहेत, तर तेव्हा शक्यतो ऑप्शन जर असेल आपल्याकडे दुसऱ्या कुठल्या मेथडने करण्याचा तर आपण त्याने करणार आहोत. असं हे जे एलिमिनेशन आहे ते नाही वापरलं तरी पण चालेल. जर तुम्हाला कधी कधी एलसीएम कळत नाहीये कसं घ्यायचं, तर एलसीएम न घेता तुम्ही डिरेक्टली असं पण करू शकता की या कोइफिशियंटने या इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं आणि या कोइफिशियंटने याला मल्टिप्लाय करायचं. सो एलसीएम बिलसीएम न घेता तुम्ही डिरेक्टली कोइफिशियंटला स्वॅप करून मल्टिप्लाय पण करू शकता. हे सुद्धा आपण एलिमिनेशन मध्ये करतो जर एलसीएम घेणं डिफिकल्ट वाटत असेल तर. सबस्टिट्यूशन कधी वापरायचं, जेव्हा कोइफिशियंट एक असेल कुठल्या पण व्हेरिएबलचा. एलिमिनेशन कधी वापरायचं, जेव्हा हे मल्टिप्लाय करणं इझी असेल तेव्हा. आता नेक्स्ट आहे आपल्याकडे ग्राफिकल मेथड. सो ग्राफिकल मेथड मध्ये काय असणार आहे की आपल्याला इक्वेशन y इज इक्वल टू mx प्लस c च्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजे माझ्याकडे 2x मायनस 3y इज इक्वल टू 5 जर असेल तर मी याला नेहमी या इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार. म्हणजेच मायनस 3y मायनस 2x प्लस 5. आता हे जे मायनस मायनस साइन आहे मला रिमूव्ह करायचं आहे, कारण मला पॉझिटिव्ह y असलं पाहिजे, हे माझा रूल आहे. तर मायनस साइन रिमूव्ह करायचा असेल तर काय करावं लागेल, सगळे साइन उलटे करायचे, प्लसचा मायनस करायचा, मायनसचा प्लस करायचा. या दोघांचं प्लस झालं आणि याचं मायनस झालं, सो मायनस साइन रिमूव्ह झाली. तर अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण सबस्टिट्यूशन मेथड आणि एलिमिनेशन मेथडचं जे दुसरं नाव आहे तर ते नाव आहे सायमल्टेनियस इक्वेशन. तुमच्या पुस्तकामध्ये याला काय बोललेलं आहे, सायमल्टेनियस इक्वेशन. जी पहिली इक्वेशन आहे तर तीच. ठीक आहे, सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. सो दॅट इज ओनली एलिमिनेशन मेथड. तर हे दोन मेथड्स आपण पाहिलेत. अजून आपल्याकडे ग्राफिकल मेथड आहे आणि क्रॅमर्स रूल आहे, जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सांगा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करू शकेन. दुसरी गोष्ट, आता तुम्हाला मी जे जे काही शिकवलेलं आहे त्याच्यात थोडाफार अभ्यास करायचा आहे. तो म्हणजे असा की या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतंय की सबस्टिट्यूशन मेथड वापरून तुम्हाला इथे ही ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करून बघायची, तुम्हाला करता येते का. आणि नेक्स्ट हा जो पूर्ण प्रॅक्टिस सेट आहे तर तो आपण सॉल्व्ह करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा, आणि मी कशा पद्धतीने अजून इम्प्रूव्ह करू शकते का, किंवा अजून मी काय काय तुम्हाला शिकवू शकते हे पण मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.